झाडांची ते फायनली आम्ही सांगलीतून गावी चाललो आहे. चला कमान नाहीये खरं झाडाचे कमान लांब कमानी सारखं दिसतंय. वडाची मोठी मोठी लय जुनी झाड असतील ना ही. तरी तरी आणि ही बघा पेरूची बाग आहे. बघा तुम्ही मित्रांनो, पेरूची बाग म्हणजे बघाच तुम्ही आता एक एक पेरू कमीत कमी अर्धा किलो पाऊण किलो असं भरते. हे आमच्या आत्तीचं बाग आहे. आत्तीचा मुलगा म्हणला चला रवी जरा झाडे तर बघून जावा, बाग तर बघून जावा. म्हणलं चला ठीक आहे. ही बघा बाग. हा आता सुरू झाले भारी. घातलेलं होतं हा पण पिकलं नव्हतं अजून. अर्धा दिवस झालं चालू. चांगले झाले बाग, एक नंबर आले बघ. मग आता ही तुमच्या हातातलं ती पिकलेलं आहे काय? पिकलं सोडलं तुला द्यायला. हा आता पिवळं पडलं की नाहीये. हम्म. आता असं असं बघितलं मग पिवळं दिसतं. पिवळ पिवळ दिसते. ते तो पिकलाय मग समजा. आणि जी हिरवा आहे की नाही ती अजून ते आलं ते अजून बारका आहे, अजून ते सोळा आहे अजून. बरोबर. आणि साईज अजून मोठी होती होती. आणि फायनली आमच्या गावी पोचलोय. ही बघा आमची मक्का मळ्यातली. आणि पाठीमाग जे दिसतंय हे आमचं घर आहे. बघा पावसामुळं खूप चिखल झालेला आहे. तरी पाऊस आता उघडला आहे, 2 दिवस झालं. ही मक्का आहे आणि ही रस्ताच नाही. हे मोठ्या चुलत्याचं घर आहे. कुठून रस्ता येत ना? रस्ताच नाही, इकडून जायला रस्ता नाही. ए इकडे जाऊ नको, थांब, काही मारल. काय रे? चालू करते. सिद्धू कुठे गेलाय? तर असं चालू करते. सिद्धू कुठे गेलाय? भावानं पाणी चालू केलंय मक्याला. तर असं हे बघा आमच्या विहिरीत पाणी पाजत आहे. चला आपण व्हिडिओ तर करूया. मक्याला पाणी चालू केलेलं आहे. फायनली इथं पाणी करून मक्का दिसत आहे. कसे वाटले मित्रांनो सांगा कमेंट करून. वाह क्या सीन है.
मम्मी चांगलं पाणी आहे. पाणी चांगलं नाही. हा? दंडासने पाणी येते. पाणी चंबर चांगलं असते. हे पाणी चांगलं नाही. येणार आहेस तू? हात धुवू नुसतं हात धुवू. बघा आमच्या मुक्तामध्ये पाणी चांगलं आहे का. आणि बघा कशी हात धुवायला चांगलं आहे काय. आणि हे बघा मिरच्या नाही. काय सांगा. भुईमुगाच्या शेंगा मिरच्या नाही आहे. छान आहे की नाही. हा? हे भुईमुगाची शेंगा आहेत. शेंगा शेंगा भुईमुगाची शेंग आहे का. कसा आहे बघा नजारा. गावाकडची शेती. आणि हे आमची मक्का. आणि ही आहे चवाळी. भुईमुग लागून राहिलेलं जरा चवळ केलेलं आहे. बघा कसं आहे. का बरं. आणि फायनली आम्हाला सांगली जायचं होतं. खूप वेळ होत होता. म्हणलं चला आता. आणि आम्ही तिथून सांगलीला येत आहे. ते बघा आणि दिवस पण मावत आहे. म्हणून म्हणलं तर चला जाऊया सांगलीला. कसं वाटलं नाही तर मग सांगा. कमेंट करून लाईक करा. सबस्क्राईब करा.